अनमोड घाटातील गोवा हद्दीतील रस्ता 15 सप्टेंबर पासून होणार सर्व वाहनांसाठी खुला। अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणारा डांबरी रस्ता 4 जुलै रोजी खचल्याने आणखीन खचू नये या दृष्टिकोनातून दिनांक 5 जुलै पासून मडगाव येथील जिल्हाधिकाऱ्याने 2 सप्टेंबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना सदर रस्ता बंद केला होता। पण रस्ता कोसळलेल्या ठिकाणी काम झालेच नसल्याने गोवा PWD विभागाने मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे आणखीन 2 महिन्याचा कालावधी वाढवून मागितला होता। परंतु विविध ट्रक असोसिएशन तसेच विविध ठिकाणच्या नागरिकांनी रस्ता बंद वाढवून देण्याबद्दल विरोध दर्शवल्याने मडगाव जिल्हाधिकाऱ्याने 10 दिवसाच्या आत रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून एकेरी मार्गाने सर्व वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने रस्ता कोसळलेल्या ठिकाणी आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रस्त्या शेजारी पत्रे मारणे, स्पीड लिमिटचे बोर्ड लावणे, घाटावरून व खालून दोन्ही बाजूने रस्ता दिसण्यासाठी छोटी मोठी झाडे तोडणे अशी विविध प्रक्रिया करून 15 सप्टेंबर पासून अनमोड घाट मार्ग सर्व वाहनांना खुला करून देण्यात येणार आहे। तर रस्ता कोसळलेल्या ठिकाणी मुख्य कामाला लवकर सुरुवात करण्यात येणार असून 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत तेही काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे PWD अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। घाटातील गोवा हद्दीत ज्या ठिकाणी 4 जुलै रोजी या ठिकाणी रस्ता कोसळला होता, 4 जुलैला रस्ता इकडे कोसळल्यानंतर 5 जुलै रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जुलै पासून 2 सप्टेंबर पर्यंत हा रस्ता म्हणजे अवजड वाहनांसाठी अत्यावश्यक सेवा घेऊन जाणारी वाहनं सोडून अवजड वाहनांसाठी बंदचा आदेश दिला होता। तर 2 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर PWD विभागाने पुन्हा आणि 2 महिन्यासाठी कालावधी मागितला होता, कारण या ठिकाणी काम काहीच झालं नव्हतं। फक्त PWD विभागाने थोडे रॉड घालून थोडा रस्ता मजबूत केला, परंतु NH विभागाचा रस्ता येत असल्याने हे काम दिल्ली दरबार तसंच पेंडिंग पडलं, म्हणून पुन्हा बंद मागितलं होतं। मडगाव जिल्हाधिकाऱ्याकडे बंद मागितला होता PWD, पण अनेक संघटनेने, ट्रक असोसिएशनने तसेच नागरिकांनी याचा विरोध केला की पुन्हा आणि 2 महिन्यासाठी बंद झाल्यावर सर्वांची परिस्थिती, गाडीवाल्यांची असून दे किंवा आणि इतर जाण्या येण्याची परिस्थिती गंभीर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की लवकरात लवकर एक साईड तरी खुला होऊन दे रस्ता म्हणून। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी करून आदेश दिला की येणाऱ्या 10 दिवसात या ठिकाणी जे सेफ्टीसाठी जे काय करायला लागेल, जे इकडे साईडला म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने स्पीड लिमिट, त्यानंतर इकडे जे पत्रे मारून संरक्षण भिंत करायला पाहिजे ते करून 10 दिवसाच्या आत ओपन करण्यासाठी एक साईड येणे किंवा जाणे, म्हणजे एक साईड जायचे, थोड्या गाड्या इकडे यायचे, अशा खुला करण्याची आदेश दिल्यानंतर आता या ठिकाणी लवकरच सर्व कामे होणार। त्यानंतर छोटी मोठी इकडे झाडे आहेत ती थोडीफार मारून म्हणजे या साईडने त्या साईडला रस्ता दिसणे आवश्यक आहे, कारण थोड्या ह्या साईडने गाड्या सोडणार, मग ह्या साईडने गाड्या सोडणार असं म्हणून दिसणे गरजेचे असल्याने लवकरच 10 दिवसात काम सुरुवात करून येणाऱ्या 15 सप्टेंबर रोजी हा रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्गाने खुला करणार। परंतु वाहनधारकांनी पण गडबड न करता किंवा पुन्हा ट्रॅफिक जाम न करता, आडवे तिडवे लावून ट्रॅफिक न जाम करता व्यवस्थितरित्या या मार्गावरून जावे, कारण थोडा वेळ त्या गाड्यांना थांबवण्यात येणार आहे, परंतु छोट्या वाहनांनी मध्येच घालून जर या ठिकाणी ट्रॅफिक जाम केलं तर यासाठी नियमही घालण्यात आलेले आहे आणि ट्रॅफिक जाम केलेल्या अशा वाहनावर गुन्हाही दाखल करण्यात, त्यांच्यावर केस घालण्यात येणार आहे। त्यासाठी वाहनधारकांनी सुद्धा याला हे करून चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण नाही तर सगळ्याच वाहनांना पुन्हा बंद झालं प्रॉब्लेम होणार। त्याला लागून हे छोट्या वाहनधारकांनी याला साथ देणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी रस्ताही मजबूत करण्यात आलेला आहे, इकडे रॉड घालून रस्ताही म्हणजे न उतरून या दृष्टीने मजबूत करणार आणि हे बाकीचं काम याला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागणार। त्यांच्या मस्तेरी आता बेंगळुरूवरून येणार, यासाठी बेंगळुरूची टीम सुद्धा आलेली आहे, PWDची टीम ह्यांना सहकार्य करत आहे, कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यानंतर हा पण काम होणार। तो हे काम होईस तोवर एकेरी मार्गाने सोडण्यात येणार, यासाठी सर्व वाहनांनीही याला सहकार्य करणे गरजेचे आहे। अभी हमने कल हमारी मीटिंग हुई थी, तो उन्होंने सर ने बोला कि जितनी जल्दी हो सके ये वर्क स्टार्ट करने के लिए। अभी तक हम सेंटर से वर्क ऑर्डर आया नहीं है, फिर भी हम अपने अच्छे यहाँ काम कर रहे हैं।
हमारे इससे। सो ये जितना भी अभी जो टूटा पार्ट है उसको हमारा माइक्रोपाइलिंग होगा, मतलब डीप रॉक तक हम उसको सपोर्ट लेके ऊपर आएंगे और उसके बाद यहाँ मिट्टी फिल करके ये रास्ता ओपन करेंगे। ये काम अप्रोक्सीमेटली 2 से 3 महीने में होना चाहिए, पर प्रैक्टिकलिटी जो प्रॉब्लम्स होगी उस हिसाब से टाइम बढ़ भी सकता है, पर अप्रोक्सीमेट 2 से 3 महीना का टाइम है। सर फिलहाल में अभी स्टार्ट करने वाले हैं ना, अभी 15 तारीख से कर ये हमारा एक तो मेजर ये पार्ट जो रास्ता आपको दिख रहा है वो तो पूरा स्ट्रेंथन हो गया है। हाँ। उसके लिए आप ट्रैफिक लगा सकते हैं, पर यहाँ चाहिए अपने ट्रैफिक पर्सनल यहाँ रहने चाहिए, 24 आवर्स रहने पर चाहिए होगा, वरना कुछ भी एक्सीडेंट होने के चांसेस है। हाँ। इन टर्म्स ऑफ रोड स्ट्रेंथ, रोड अभी भी स्ट्रांग है। हाँ, रोड स्ट्रांग। हाँ, ये सर हमारे कंसल्टेंट है फ्रॉम बेंगलोर, इन्होंने पूरा डिजाइन किया है। हाँ। प्रोजेक्ट। हाँ। तो उनके हिसाब से भी देखने जाए तो आप सर भी पता इसका ये नेलिंग बोलते हैं, इसका सॉइल का रीइंफोर्समेंट करके इसका स्ट्रेंथ बढ़ा के वन साइड का रोड का स्ट्रेंथ स्टेबलाइजेशन हो गया। हाँ। और दूसरा साइड का स्टेबलाइजेशन करने के लिए हम कुछ पाइलिंग बोले तो कॉलम्स। हाँ। उसका ये हमारा जो जिधर गिर है ना, हाँ। वही लाइन पे हम कॉलम्स लगा के, हाँ। कॉन्क्रीट लगा के उसके ऊपर मट्टी फिल करके फिर रोड को पहले जैसे करके दे देंगे। सर कितना टाइम लगेगा फिर भी करने के लिए? 3 महीने का कुछ टाइम फ्रेम का अंदाज में हम करने के लिए वेट। सर आपको वर्क ऑर्डर मिला पर ये करने के लिए? अभी तक वर्क ऑर्डर है? अभी तक हमको वर्क ऑर्डर अभी तक नहीं मिला है। हाँ। हम इसके लिए रुक रहे थे, इसलिए थोड़ा डिले हुआ था। हाँ। तो ये वर्क ऑर्डर अभी मिनिस्ट्री ऑफ हाईवे से आएगा। ओके, करेक्ट। हाँ। इसी के लिए वो थोड़ा डिले हो गया। सर अभी फिलहाल में एक साइड छोड़ा तो व्हीकल जा सकते हैं क्या? वैसा स्ट्रांग है? हाँ, वो तो स्ट्रांग है। इधर तो ये साइड पे स्टेबलाइज कर चुका है। हाँ, एक साइड से जा सकते हैं फिलहाल में। आपको जो रॉड दिख रहे हैं ना, हाँ। रॉड हमने वहाँ से उस एंड तक हमने रॉड स्ट्रांग किया। ओके। हाँ। आपको बार यहाँ दिख रहे हैं, पर वो रॉड एकदम अंदर उस रास्ते के वहाँ तक गए। हाँ, पूरा रॉड। तो हाँ। पूरा रॉड आपको रॉड से स्ट्रेंथन हो चुका है। ओके, इसलिए जा सकते हैं आराम से, जा सकते। वो स्लाइड नहीं होगा। ओके सर। सर आपका नाम? वरुण। सर आपका? डॉक्टर जयप्रकाश है। ओके सर, थैंक यू सर।